माझा इथे फोटो घे ना. आपल्या डोक्यात त्या आसुळ्याच्या केसामध्ये 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या गडावरती उभ्या केल्या. रायगडावरती 350 इमारती येतात. तलावाने 84 हे 1733 मध्ये रायगडावरती पेशवे आले जातात. इंग्रजांनी तर हा किल्ला पूर्ण रोज हल्ला केला. सांगू का इथे इथून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. बघा, प्रथम तर माझी ओळख करून देतो. माझे नाव दीपक बाबू कोकरे. रायगड किल्ल्यावरती कधी आला असाल किंवा नसाल, तुमचं ग्रुपचं सहर्ष स्वागत. बघा, छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना मानाचा मुजरा करून गड दर्शनाला सुरुवात करतो. जर हा रायगड किल्ला पाहायचा असेल तर 3 दिवस कमी पडतात. 1200 एकर मध्ये वसलेला रायगड. तुम्ही प्रतापगड कधी पाहिलं का? त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तर कोकण दिवेपर्यंत जावळीचा खोरा होता. जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार असल्यामुळे महाराजांनी मोऱ्यांना प्रेमानं पत्र पाठवलं होतं. पत्रामध्ये उल्लेख असं होता की मराठे मोरे, आपण दोघंही मराठी आहात. आपण दोघांनी मिळून हिंदवी स्वराज्य निर्माण करू, हिंदवी स्वराज्य उभं करू. जावळीचे मोरे फार गर्विष्ठ आणि उद्धट सरदार असल्यामुळे आपल्या राजानं त्याने उलट पत्र पाठवलं की तुम्ही कधी झालात राजे, तुम्ही केव्हा झालात राजे, या जावळी पंथाचे राजे तर आम्हीच आहोत. उद्या यायचं असेल तर आज या, तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज केले. आपल्या राजांना चीड आली. 145 निवडक सरदार जावळीच्या खोऱ्यावरती आक्रमण करण्यासाठी पाठवले. महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार असल्यामुळे 145 निवडक सरदार जावळीवरती आक्रमण करण्यासाठी पाठवले. जावळीवरती चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. आता मोऱ्याला वाटलं की आता आपलं ही वध होईल, म्हणून मोरे हे शरण गेले होते. राजस्थानचे गडकिल्ले पाहिले, चाबीत पाहायला भेटत, सबूत पाहायला भेटत. ते मराठे शेवटपर्यंत झुकले वाकले होते. आपला मराठा कुणापुढे झुकला नव्हता आणि वाकला नव्हता. म्हणून यालाच असं राणीचा महाल म्हटले गेलाय. एका लाईनीमध्ये 6 दळणं आहेत. आपल्या राजांना राण्या किती होत्या माहित आहे का? आपल्या राजांना 8 राण्या होत्या. जर एक राणी म्हणली तर जीवावरती येते पोचण्यासाठी. राजाने का आवडीनिवडीसाठी राण्या नव्हत्या केल्या, हे हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी केल्या, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केल्या. जावळीच्या ज्या वेळेला रायगडावरती हत्ती आणली होती, माणूस येताना धमचाक होती, तर रायगडावरती हत्ती कसे आणली असतील राजांची? आपल्या राजांची दूरदृष्टी होती. रायगड बांधण्यासाठी 14 वर्ष लागली होती. हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये पूर्ण होती. त्या हत्ती राज्याभिषेकाला हत्तींचा उपयोग केला राजदरबारामध्ये. आता आपण उभे आहात याच म्हटलं गेला राणीचा महाल. 6 राण्या रायगडावरती राहायच्या, 2 राण्या बाहेर गावी. पुतळाबाई पात्रगावी, सईबाई राजगडावर. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना सईबाई राजगडावरती निधन पावले. आणि या रायगडावरचं हवा वातावरण राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना सहन होत नव्हता. त्यांच्या सेवेसाठी ही पुतळा राणी ठेवली. 17 जून 1674 जिजाऊंचं निधन झालं त्या वाड्यामध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल यावरती छप्पर होतं की नव्हतं? यावरती सागाची लाकडं, कुंभार नळीची कवळं होती. ज्या वेळेला हल्ला केला त्याच वेळेला रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीने 11 ते 12 दिवस जळत होता. हे 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट पाहून घ्या. टॉयलेट पाहून घ्या, मग आपण धान्य गोडार पाण्यासाठी पुढे जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. पाहून घ्या टॉयलेट. टॉयलेट दाखव ना, चाल ना. 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट. 7 राणे दाखवले सिरियल मध्ये. 2 राणे 2 राणे बाहेरगावी होते ना. सईबाई, पुतळाबाई. अधिकृत अनधिकृत काही भाई तर होते ना तिथे.
कोणत्या कंपनीचं भांडे रे? जॉन्सन आहे का कोणतं कोणत्या कंपनीचं भांडे म्हटलं? हे पण डायरेक्ट गड खाली डायरेक्ट त्याचं हे विल्हेवाट. ज्यांना शिक्षा द्यायची असेल त्यांना याच्या टाकीत टाकून देत असेल ना. नाही जबरदस्त आहे ना, म्हणजे त्या काळात बी इकडे संडास- पण होतं हे बनवलं वाटतं. हा. इकडे बी इकडे बी. हम्म. म्हणजे फक्त डायरेक्ट खाली जातो रस्ता. पनिशमेंट द्यायची असेल तर त्याच्या खाली टाकून दे. म्हणजे कसं होतं ते त्याची भांडी शिव मोबाईल कुठे जा मला एक फोटो घेतोय का पप्पा इथे वरती चढलं घेतोय का करायचं ना. हा हा ए दीपक, इथं कोणते कोणते राहणार आहे जर